तर हे पहा, या ठिकाणी मी काय वाक्य दिलेले आहेत. आता आपल्याला ह्या वाक्याला काळ ओळखायचा आहे. आयडेंटिफाय द टेन्सेस असा प्रश्न आहे. आता पहिल्या वाक्यामधला काळ कोणता आहे? आयडेंटिफाय द टेन्सेस मधला आय हॅव नेव्हर लर्न द आर्ट ऑफ कॉपी. आता या वाक्यामध्ये हॅव शब्द आलेला आहे पहा, हॅव प्लस नेव्हर मध्ये शब्द आलेला आहे. नेव्हर या ठिकाणी ऍडव्हर्ब आलेला आहे. आणि लर्न हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. आणि हा प्रेझेंट टेन्स आहे. मग प्रेझेंट आणि परफेक्ट मग टेन्स कोणता होणार आहे? करेक्ट, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हा टेन्स झाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. काळ कशाने ओळखायचा? तर क्रियापदावरून. जे वाक्यामध्ये जे काय क्रियापद दिलेलं आहे त्या क्रियापदाचा टेन्स बघायचा कुठला आहे. क्रियापद बघायचं महत्वाचं ते टेन्स फॉर्म आहे. आता या ठिकाणी जर बरोबर आहे आयएनजी प्रत्यय आला असता तर तो कंटिन्युअस टेन्स आला असता. आता नाही, कॉपी हा पुढचा पार्ट आहे. जसं पाहिलं तर बघा, आता ह्या मध्ये बघा, त्या मध्ये आय वाक्यात काय आलेला आहे? सब्जेक्ट पार्ट आलेला आहे. आणि वर्ब पार्ट कुठला आहे? ते एवढा पार्ट आहे. मग एवढाच आपण टेन्स बघायचा वर्ब पार्ट मधला. आणि द आर्ट ऑफ कॉपिंग हा पूर्ण पार्ट ह्याच्यामध्ये गेला, ऑब्जेक्ट मध्ये गेला, ऑब्जेक्ट मध्ये गेला. त्यामुळे तिकडे काय बघायचं नाही. आर्ट ऑफ कॉपिंग म्हणजे कला, कॉपी करण्याची कला. मग टेन्स कसा ओळखायचा? वर्ब मध्ये ओळखायचा. वर्ब वाक्यातलं जे वर्ब आहे जर हे तो कॉपिंग असतं तर मग आला असतं कंटिन्यू. जसं आय हॅव कॉपीड किंवा आय एम कॉपिंग असं आलं असतं तर मग आला असता टेन्स, कारण पुरा ऑब्जेक्ट मध्ये गेलेला आहे ते. शी इलोप्ड विथ हर फास्ट फ्रेंड. इलोप्ड हा काळ कोणता आलेला आहे? शी इलोप्ड विथ हर फास्ट फ्रेंड. इलोप सिंपल पास्ट आहे, आपल्याला काय समजतोय. इलोप हा भूतकाळ आहे म्हणून त्याचा सिंपल पास्ट टेन्स आहे. इलोप हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये आलेला आहे. सिंपल पास्ट टेन्स. शी इलोप्ड विथ हर फास्ट फ्रेंड. इलोपचा अर्थ काय? घरच्यांना गंडून फसून जाणे किंवा घरच्यांना फसून पळून जाणे असा अर्थ इलोप. शी इलोप्ड विथ हर फास्ट फ्रेंड. ती तिच्या मित्राबरोबर पळून गेली. कर्ण वॉज अ ग्रेट वॉरियर. कर्ण वॉज अ ग्रेट वॉरियर. आता या ठिकाणी वाज शब्द आलेला आहे. वाज शब्दाचं फक्त टू बी रूप सांगितलंय किंवा वाज शब्दाचा काळ सांगितलेला आहे. आता वाज नंतर क्रियापदाला पुढे आयएनजी प्रत्यय असता तर कंटिन्युअस आला असता, पास्ट कंटिन्युअस. फक्त नुसता वाज शब्द आहे पण हा सिंपल पास्ट टेन्स आहे. एम असेल, इज असेल, नुसतं वाज एम इज असेल, शाल बी असेल, विल बी असेल तर तो हा फक्त तो काळ असतो. आता वाज आहे तो काळ पास्ट टेन्स आहे, पण पास्ट कोणता? तर सिंपल पास्ट टेन्स. कारण आपला नुसतं पास्ट टेन्स सांगून पण चालत नाही. पास्ट टेन्स मधला कुठला प्रकार आहे? पास्ट टेन्स मध्ये परत 4 प्रकार असतात. सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. अरुंधती रॉय's first novel, The God of Small Things, The God of Small Things won the Booker Prize. आता ठिकाणी क्रियापद काय आहे? अरुंधती रॉय's फर्स्ट नॉवेल हे पूर्णपणे वाक्यामधलं हे सब्जेक्ट पार्ट आला आहे. आणि वन हे काय वाक्यामध्ये येतं? वर्ब आलेलं आहे. पण वर्बचं कुठलं रूप आहे? दुसरं रूप आहे. मग दुसरं रूप असलं तर काळ कोणता असतो? सिंपल पास्ट टेन्स असतो. मग या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स आला. वाक्य हे किती पण मोठं वाक्य असू द्या, आपल्याला काळ ओळखता आला किंवा क्रियापद फक्त बघायचं सिंपल पास्ट टेन्स. अरुंधती रॉय's फर्स्ट नॉवेल, त्या नॉवेलचं नाव आहे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. आता हा काय ओळखू शकतो तुम्ही? बाय द टाइम मदर विल हॅव फिनिश द कुकिंग. आता यातला काय कोणता ओळखायचं बघा. बाय द टाइम या ठिकाणी हे फ्रेज आहे, ऍडव्हर्ब फ्रेज आहे. मदर सब्जेक्ट आहे, विल हॅव फिनिश हे पूर्णपणे वर्ब आले. आता द कुकिंग, कुकिंग म्हणजे ऑब्जेक्ट आहे. कुकिंग त्याने फिनिश केलं असतं, इकडे बघायचं नाही, हे बघायचं फक्त विल हॅव आणि फिनिश. मग कोणत्या काळात असतं? विल हॅव आणि ईडी. मग फ्युचर परफेक्ट टेन्स बरोबर आहे. मग तो काळ आला फ्युचर परफेक्ट टेन्स. ह्या काळ आला फ्युचर परफेक्ट टेन्स. ओके, मला वाटतं सगळ्यांना हा प्रकार कळाला असेल. थँक्यू.